तर पुण्याच्या 2 दिवसांच्या पाहुणचारानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज दिवेघाट मार्गे सासवडला मुक्कामी येणार आहे। माऊलींची पालखी दिवेघाटात आता पोहोचणार आहे। लाखो वारकऱ्यांच्या गर्दीने दिवेघाटाचा हा परिसर गजबजणार आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रदीप, आपण पाहतोय लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने आता पालखी दिवेघाटात पोहोचते। कसं भक्तिमय वातावरण आहे, काय सांगाल? सध्या पालखी जी आहे ती वडकी नाला इथं विश्रांतीसाठी पोहोचलेली आहे। अगदी थोड्या वेळात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 4 किलोमीटरचा अवघड वळणाचा दिवेघाट जो आहे तो पार करणार आहे। आपण पाहतोय की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमधला हा सर्वात अवघड टप्पा मानला जातो। मात्र कितीही संकट आली तरी विठ्ठल नामाचं, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराजांचं ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल म्हटलं की ती संकट आम्ही दूर करतो, ही वारकऱ्यांची भावना असते। त्यामुळे 4 किलोमीटरचा जरी अवघड वळणाचा घाट असला तरी सुद्धा हे वारकरी सरासरा दिवेघाट पार करतात आणि त्यांना पंढरीची वाट जी आहे ती जवळ आल्याची अनुभूती मिळते। आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी संत काका सोपान काकांच्या नगरीमध्ये विसावणार आहे। मात्र आपण दृश्य पाहतोय पुढे आपल्याला वडकी नाला ते दिवेघाट आणि पाठीमागं हडपसर रस्त्यावरती आपण पाहतोय की हे वारकऱ्यांचं नयनरम्य असं दृश्य पाहायला मिळतंय। लाखो वैष्णवांचा मेळा जो आहे तो या वारीच्या वाटेवरती पंढरपूरच्या दिशेने चालताना पाहायला मिळतोय। मात्र मी कॅमेरामॅनला विनंती करतो ही पाठीमागची जर दृश्य आपण पाहिली, नजर टाकेल तिथपर्यंत म्हणजे साधारणतः 4 किलोमीटर पर्यंत आपण पाहतोय की हे फक्त वारकऱ्यांचं रूप पाहायला मिळतंय। महाराष्ट्राच्या वारकरी संत परंपरेतला हा सर्वात मोठा नक्कीच नक्कीच प्रदीप, तुमच्याकडून अपडेट घेत राहणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।